म्हणजे आंतरजिल्हा स्थानांतरण करण्यात आलं। जसं पुढच्या जिल्ह्यात आले आणि काही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अंतर्गत ITच्या अधिकाऱ्यांनी काही माहिती घेतली। त्यानंतर ही तक्रार आम्ही चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये नियम धाब्यावर बसवून राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग या सर्व विभागांनी नियम धाब्यावर बसवून लोकवस्तीमध्ये वर्दळीच्या ठिकाणी, शाळेच्या जवळ, रुग्णालयाच्या जवळ देशी दारूच्या दुकानाला मंजुरी दिली। या देशी दारूच्या किंवा इतर दारू दुकानाच्या, बियर शॉपीच्या दुकानाला मंजुरी मिळावी म्हणून खोटे अहवाल पोलीस विभागातून, राज्य उत्पादन शुल्क विभागातून अशा अनेक विभागातून तयार करण्यात आले। वेगवेगळ्या विभागातल्या लोकांनी खोटे दस्तावेज देऊन, प्रमाणपत्र देऊन त्यांना सहकार्य केलं। या सगळ्या प्रकारामध्ये मागच्या मे 2021 पासून आतापर्यंत जी काही देशी दारूची दुकानं, विदेशी दारूची दुकानं, परमिट रूम, वाईन शॉप अशा वेगवेगळ्या दुकानांना ज्या काही परवानग्या देण्यात आल्या त्याच्यामध्ये एकूण 18 ते 20 कोटीची देवाणघेवाण झाल्याची माहिती अनेक दारू व्यावसायिक खुलेपणानं शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये देत आहेत। खुली चर्चा आहेत आणि आम्ही याचे पुरावे, नियम डावलल्याचे पुरावे अँटी करप्शन ब्युरोला दिलेले आहे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला। आणि यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी अजय गुलाने, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, पोलीस आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी संजय पाटील व इतर अधिकारी सर्वांच्या विरुद्ध अँटी करप्शन विभागाने चौकशी करावी, फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारची तक्रार आज आम्ही दिलेली आहे। आमच्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, लोकवस्तीमध्ये लोकांना त्रास होईल अशा ठिकाणी दारूची वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही, त्यांना एक दिवस जेलमध्ये पाठवणार, हा आमचा या ठिकाणी स्पष्ट इशारा आहे।